शांती। आज आहे 25/8/2024 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 4/11/2001। मुरलीचे शीर्षक आहे सत्यवादी बना आणि काळानुसार दयाळू बनून बेहदची वृत्ती, दृष्टी आणि कृती बनवण्याच्या दृढ संकल्पाचा दिवा लावा। आज प्रेमाचे सागर बापदादा आपल्या अतिप्रिय सिकिलध्या अर्थात खूप खूप वर्षांनी भेटलेल्या गोड गोड मुलांना भेटण्यासाठी आले आहेत। तुम्ही देखील सर्व भेटण्यासाठी आला आहात ना? धावत पळत आला आहात तर बापदादा देखील मुलांना भेटण्यासाठी धावत आले आहेत। तुम्ही सर्वजण तर या लोकमधून आला आहात आणि बापदादा परलोक आणि सूक्ष्म लोकमधून आले आहेत। तर सगळ्यात लांबून कोण आले आहे? दूरच्या देशातील कोण आहेत? डबल फॉरेनर्स दूरच्या देशातील आहेत? नाही, सर्वात दूरच्या देशातील तर बाबाच आहेत ना। बाप दादांना यावेळी डबल विदेशी आणि भारतवासी मुलांचा एका गोष्टीच्या बाबतीत खूप अभिमान आहे। कोणत्या गोष्टीबद्दल अभिमान आहे? बोला। विशेष डबल विदेशी मुलांची हिंमत पाहून बाप दादांना अभिमान वाटत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबांना भेटण्यासाठी शेवटी पोचले आहेत। ड्रामाने खेळही दाखवला, परंतु बाबा आणि मुलांच्या भेटीला ड्रामा देखील रोखू शकला नाही। तर अशा हिंमतवान मुलांवर बापदादा विशेष वरदानांचा वर्षाव करत आहेत। आज यावेळी कोणत्याही मुलाला जे काही वरदान हवे आहे ते वरदान मिळेल, सहज मिळेल। परंतु या वरदानाला दररोज अमृत वेलेला आणि कर्मयोगी स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा मनापासून आठवण करत राहा। निराश होऊ नका। वरदान प्राप्त आहे, फक्त जसे स्थूल डोळ्यांच्या मध्यभागी निरंतर बिंदू चमकत आहे ना, तसे सदैव डोळ्यांमध्ये बिंदू बाबांना सामावून ठेवा। ठेवू शकता की अवघड आहे? कोणीतरी म्हटलं सहज आहे। तर जसा स्थूल बिंदू निरंतर आहे तसे डोळ्यांमध्ये निरंतर बिंदू बाबा देखील सामावलेले असावेत। सामावून घेतलेत का? फिट्ट बसले? निघणार तर नाही ना? जर डोळ्यांमध्ये निरंतर बिंदू बाबा सामावलेले असतील तर दुसरीकडे कुठेही डोळे आकर्षित होणार नाहीत। मेहनतीपासून मुक्त व्हाल, इतरत्र नजरच जाणार नाही, एकदम सुरक्षित व्हाल। काहीही झाले तरी डोळ्यांमध्ये बिंदू बाबा सदैव सामावलेले असावेत। सदैव डोळ्यांमध्ये सामावलेले असतील तर अंतःकरणामध्ये देखील तेच सामावलेले असतील। तर अंतःकरणामध्ये आणि डोळ्यांमध्ये सामावण्याची विधी आहे। बाप दादा साहेबांना राजी करणे। तर साहेब राजी आहेत का? तुम्ही असे समजता का की बापदादा साहेब तुमच्यावर राजी आहेत? किती % राजी आहेत? कोणी म्हणाले 99, कोणी म्हणाले 75%। अभिनंदन आहे। बापदादांना राजी करणे खूप सोपे आहे। बापदादांना राजी करण्याचे सोपे साधन आहे सच्चे दिल अर्थात सच्चे मन। सच्च्या मनावर साहेब राजी आहेत। प्रत्येक कर्मामध्ये सत्यवादी, सत्यता महानता आहे। जो सच्च्या मनाचा असतो तो नेहमी संकल्प, वाणी आणि कर्मामध्ये संबंध संपर्कामध्ये राजयुक्त असणार, अर्थात रहस्याला समजून कृती करणारा, चालणारा आणि आपण कितपत राजयुक्त आहोत ते पारखण्याचे लक्षण आहे। जर रहस्य जाणत असेल तर तो कधीही आपल्या स्वस्थितीवर नाराज होणार नाही, अर्थात निराश होणार नाही। आणि संकल्पामध्ये सुद्धा
वृत्तीद्वारे सुद्धा, स्मृतीद्वारे सुद्धा, दृष्टीने देखील कोणाला नाराज करणार नाही, कारण तो सर्वांच्या आणि आपल्या संस्कार स्वभावाला जाणणारा राजयुक्त आहे. तर बाबांना राजी करण्याची विधी आहे राजयुक्त चालणे. आणि राजयुक्त अर्थात कधीही स्वतःवर नाराज व्हायचे नाही आणि कधीही इतरांना नाराज करायचे नाही. समयानुसार नेहमी आपल्या मन बुद्धीला स्वप्नामध्ये देखील सदैव शुभ आणि शुद्ध ठेवा. बरीच मुले रूहरिहान अर्थात आत्मिक बातचीत करताना सांगतात, बाप दादा तर शक्ती देतात, परंतु वेळेला शक्ती यूज होत नाही. बाप दादा विशेष सर्व मुलांचे सोबती असण्याच्या नात्याने विशेष अशा वेळेला एक्स्ट्रा मदत देतात. कशासाठी? बाबा जबाबदार आहेत मुलांना संपन्न बनवून सोबत घेऊन जाण्यासाठी. तर बाबा आपली जबाबदारी विशेषतः अशा वेळी निभावतात, परंतु मुलांच्या मनाचा कॅचिंग पॉवरचा स्विच कधीकधी ऑफ असतो. मग बाबा तरी काय करणार? तरी सुद्धा बाबा तर स्विच ऑन करण्याचा, उघडण्याचा प्रयत्न करतात, परंतु टाईम लागतो. त्यामुळे जेव्हा पुन्हा स्विच ऑन होतो तेव्हा म्हणतात, करायला तर नको होते परंतु झाले. तर सदैव आपल्या मनाची कॅचिंग पॉवर, ज्याला तुम्ही टचिंग म्हणता, त्या टचिंग आणि कॅचिंग पॉवरचा स्विच ऑन ठेवा. माया ऑफ करण्याचा प्रयत्न करते, सेकंदामध्ये ऑफ करून निघून जाते. त्यामुळे जशी वेळ नाजूक होत जाईल अजून आणखी होणार आहे. घाबरत तर नाही ना? बाप दादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की तुम्ही सर्वांनी वर्ष का साजरे केले आहे? कोणते वर्ष साजरे केले आहेत? संस्कारांनी संसार परिवर्तन करण्याचे वर्ष. पक्के आहे ना? साजरे केले आहे ना? का विसरला आहात? साजरे करत आहोत. कोणीतरी म्हटले साजरे करत आहोत. तर जेव्हा मुलांनी संसार परिवर्तनाचा पक्का संकल्प केला आहे, तर प्रकृती बाबांना विचारत आहे की मी सफाई करण्याची तयारी तर करते, परंतु सफाई करणारे जे निमित्त आहेत ते करता करता विचारात पडतात. द्विधा मनस्थिती होते, करावे की नाही करावे? लगेच करू? सावकाश करू? तर आता मी काय करू? प्रकृती विचारत आहे. तर बापदादांनी प्रकृतीला काय उत्तर द्यायचे? डबल विदेशी बोला. कोणीतरी म्हटले थोडी प्रतीक्षा करावी. हे काही योग्य उत्तर नाहीये. जर डबल विदेशी वाट पाहत बसतील तर मग प्लेन मिळणार नाही. आता तर प्लेन मिळाले ना? प्लेनमध्ये झोपा काढत आले आहात ना? आरामात आलात ना? साऱ्या सभेमधील कोणालाही येताना अडचण आली? हात वर करा. एकाने सांगितले की आमचे विमान परत एकदा मागे निघून गेले. वेळेवर पोचलात तर खरे ना? ही हिमतीची गोष्ट आहे. जे थोडे घाबरले ते थांबून राहिले. तुम्ही लोकांनी दृढ संकल्प केला, जायचेच आहे, तर पोचलात. फक्त एकाचे विमान परत गेले एवढेच ना? त्याचे काही नाही, पुन्हा चांगले मिळेल. आता इथून पुढे तरी प्रकृतीला सफाई करणाऱ्यांना विचार करायला लावू नका, कारण स्थापनेवाले अजूनही कधीकधी विचारात पडतात. काय करू? असे करू? नको करू? नीट होईल की नाही? एकदम स्पष्ट असावे, हो किंवा नाही. हे राईट आहे, हे रॉंग आहे, क्लिअर असावे. तर प्रकृती तुम्ही वर्ष साजरे केल्यामुळे तयारी तरी करेल. आता देखील करत आहे, परंतु स्थापनेच्या निमित्त बनलेल्या आत्म्यांनी आता कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःप्रती किंवा इतरांप्रती विचार करण्यामध्ये वेळ घालवू नये.
सेकंदामध्ये क्लिअर टचिंग व्हावी, बिंदू लावण्यासाठी किती वेळ लागतो? कोणी म्हटले सेकंद. तर जेव्हा प्रॅक्टिकल लाईफमध्ये बिंदू लावता तेव्हा सेकंदामध्ये लागतो ना. कोणत्याही गोष्टीमध्ये बिंदू लावण्यासाठी किंवा बिंदुरूप स्थितीमध्ये स्थित होण्यासाठी सेकंद लागतो का? समजा एखादी गोष्ट तुमच्या समोर आली तर त्याला सेकंदामध्ये बिंदू लावू शकता का? पांडव, सेकंदामध्ये बिंदू लागतो का? कोणीतरी म्हटले कधी कधी. पांडवांना बिंदू लावायला वेळ लागतो, या तर म्हणत आहेत सेकंद लागतो. शक्तींमध्ये शक्ती आहे. कोणीतरी म्हटले पांडव खरे बोलत आहेत. नाही, दोघेही खरे आहेत. कारण त्यांचा बिंदू आता लागत असेल, तुमचा आता लागत नसेल, म्हणून फरक झाला. बाकी तर सर्वजण सच्चे आहेत, सच्च्या मनाचे आहेत. अच्छा, हॉल तर फुल आहे. खाली पांडव भवनमध्ये सुद्धा बसले आहेत. बसले तर खाली आहेत, परंतु बापदादांसमोर आहेत. जे देश विदेशमध्ये याच आठवणीत बसले आहेत. बापदादा मधुबनमध्ये आले. आपापल्या दूरदेशी दृष्टीद्वारे दुर्बिणीने पाहत आहेत. तर ते देखील आता बाबांच्या समोर येत आहेत की कसे दूर बसून देखील मनाने मधुबनमध्ये आहेत. तुमची ही साकार वतनमधील साधने तर वर खाली होऊ शकतात, परंतु ही आध्यात्मिक दूरदृष्टी, दूरांदेशी दृष्टी कधी खराब होऊ शकत नाही. तर बापदादांसमोर सर्व चोहो बाजूच्या सेवा केंद्रांची मुले दिसून येत आहेत. अच्छा, दीपावली साजरी केलीत? संगमयुग आहेच साजरे करण्याचे युग. भले मग अंतर्मुखी होऊन अतींद्रिय सुखाची मजा साजरी करा, नाहीतर सेवेमध्ये महादानी बनून आत्म्यांप्रती महादान देत साजरी करा, किंवा आपसामध्ये रूह रिहान अर्थात आत्मिक बातचीत करा, डान्स करा. संबंध संपर्कातील एकमेकांच्या विशेषता पहा, विशेषतेचा सुगंध घ्या. सदैव उत्सवच साजरा करायचा आहे. गमावण्याची वेळ आता संपली. गमावण्याचे युग तर नाहीये ना. आता साजरे करण्याचे आणि कमाई करण्याचे युग आहे, जमा करण्याचे युग आहे. तर बापदादा प्रत्येक मुलामध्ये नेहमी हेच पाहत असतात, तर साजरे करत आहेत. कोणत्याही रूपामध्ये साजरे करायचेच आहे, कारण संगमयुगावरच गमावणे आणि साजरे करणे दोन्हीचे ज्ञान आहे. त्यामुळे गमावून मग साजरे करणे त्याला महत्त्व असते. आता गमावण्याला बिंदू लावा. स्टॉप. गमवायचे नाही. एक संकल्प सुद्धा गमवायचा नाही, अर्थात व्यर्थ घालवायचा नाही. कमावण्याच्या वेळी जर गमावले तर मग कमावणार कधी? पुन्हा वेळ तर मिळणार नाही आहे. चेक करा. जे काही खजिने आहेत, सर्वात मोठा खजिना कोणता आहे? संकल्प, समय, ज्ञानाचा खजिना. प्रत्यक्ष जीवनामध्ये यावा. ज्ञान ऐकविणे आणि ऐकणे ही पहिली पायरी आहे, परंतु ज्ञान म्हणजेच नॉलेज. नॉलेजला काय म्हणता? नॉलेज लाईट आहे, माईट आहे म्हणता ना. तर ज्ञान अथवा नॉलेजचा अर्थ आहे या संकल्पामध्ये, बोलामध्ये, कर्मामध्ये लाईट आणि माईट असेल तेव्हा म्हटले जाईल नॉलेजफुल. कुमारी नॉलेजफुल बनणाऱ्या आहेत ना. फक्त कोर्स करणाऱ्या बनू नका, भाषण करणाऱ्या बनू नका. त्यासोबतच नॉलेजची लाईट, माईट, संकल्प, बोल आणि कर्मामध्ये असावी. कुमारींवर तर बापदादांचे विशेष प्रेम आहे. कशासाठी? आपल्या जीवनाचा निर्णय घेतला आहे. घेतला आहे की घ्यायचा आहे?
व्यवस्थित विचार केला आहे की तिथे जाऊन विचार करणार? पक्का विचार केला असेल तर मुबारक असो. बघा, इतके हँड्स तयार मिळणार तुम्हाला. ज्या कुमारी ट्रेनिंग करत आहेत त्यांनी हात वर करा. किती संख्या आहे? 80. ज्या आत्ता सेवेमध्ये लागलेल्या नाहीत, सेंटर सांभाळत नाहीत, त्यांनी हात वर करा. मोजा. अर्धे आहेत. अच्छा, एवढे हँड्स तर मिळतील ना? राईट हँड की लेफ्ट हँड? राईट हँड बनणार ना? चांगले आहे. कुमारी आहेत ना, तर बाप दादा कुमारींना सेंटरचे घरसुद्धा देतात आणि वर तर मिळालाच आहे. नेहमी घर आणि वर दोन्ही हवे. कुमारींना वर तर मिळाला, आता घरसुद्धा मिळेल, सेंटर मिळेल. कुमारांना सुद्धा मिळते. कुमार समजतात, आम्ही मागे का? मागे नाही, पुढे आहात. कुमार सुद्धा असल्याशिवाय सेवा कुठे होते? कोणत्याही सेंटरवर बघा, जर हार्ड वर्कर कुमार नसतील तर बहिणी काही करू शकत नाहीत. दोघांचीही गरज आहे. त्यामुळे पांडवांचे सुद्धा नाव आहे, तर शक्तींचे देखील नाव आहे. दोघांचेही नाव आहे. अच्छा, वर्तमान समयी तुम्हा प्रत्येकाला आत्म्यांप्रती दयाळू आणि दाता बनून काही ना काही द्यायचे आहे. भले मग मनसा सेवेद्वारे द्या, नाहीतर शुभभावनेद्वारे द्या. श्रेष्ठ सकाश देण्याच्या वृत्तीने द्या, किंवा आध्यात्मिक शक्ती संपन्न बोलद्वारे द्या, किंवा आपल्या स्नेह संपन्न संबंध संपर्काद्वारे द्या. परंतु कोणतीही आत्मा वंचित राहू नये. दाता बना, दयाळू बना. ओरडत आहेत बाबांसमोर, आपल्या आपल्या भाषेमध्ये ओरडत आहेत. शांती द्या, स्नेह द्या, हृदयापासून प्रेम द्या, सुखाची किरणे दाखवा. तर हे बाबा कसे देणार? तुम्हा मुलांद्वारेच देणार ना. तुम्ही सर्व बाबांचे राईट हँड आहात. कोणाला काहीही द्यायचे असते तेव्हा हातानेच देतात ना. तर तुम्ही सर्व बाबांचे राईट हँड आहात ना. पांडव राईट हँड आहात ना. तुम्हा राईट हँड्सचे यादगार आहे. माहीत आहे का कोणते यादगार आहे? विराट रूपाचे चित्र बघितले आहे, तर त्यामध्ये किती हात दाखवतात? तर तुम्हा राईट हँड्सचे चित्र आहे ना. कुमारी, त्यामध्ये तुम्हा लोकांचे चित्र आहे ना. तर बाबा आता राईट हँड्सद्वारे आत्म्यांना सुख शांतीची ओंजळ तर देतील ना. बिचाऱ्यांना ओंजळभर सुद्धा दिले नाहीत तर किती तडफडतील. आता सर्व हदच्या गोष्टींपासून वर या. हदच्या गोष्टींमध्ये, हदच्या संस्कारांमध्ये वेळ गमावू नका. बाप दादा आजही सर्व मुलांना, भले मग इथे बसलेले आहेत, नाही तर सेंटर्सवर बसलेले आहेत, किंवा देशामध्ये आहेत, किंवा विदेशामध्ये आहेत, परंतु दयाळू भावनेने इशारा देत आहेत. बाप दादा प्रत्येक मुलाच्या हदच्या गोष्टी, हदचे स्वभाव संस्कार, खोडकर अथवा चतुराईचे संस्कार, निष्काळजीपणाचे संस्कार बऱ्याच काळापासून बघत आहेत. बरीच मुले असे समजतात की सर्व काही चाललेले आहे. कोण बघतंय, कोणाला समजतंय, परंतु अजूनपर्यंत बाप दादा दयाळू आहेत, म्हणून बघून देखील, ऐकत असून देखील दया करत आहेत. परंतु बाप दादा विचारत आहेत, शेवटी दयाळूपणा तरी कधीपर्यंत? कधीपर्यंत? अजून वेळ पाहिजे काय? बाप दादांना समयसुद्धा विचारत आहे, शेवटी कधीपर्यंत? प्रकृती देखील विचारत आहे. तुम्ही उत्तर द्या, उत्तर द्या. आता तर फक्त पित्याचे रूप चालू आहे. शिक्षक आणि सद्गुरू तर आहेतच, परंतु पित्याचे रूप चालू आहे.
क्षमेच्या सागराचा पाठ चालू आहे, परंतु धर्मराजाचा पाठ चालू झाला तर काय करणार? बाप दादा हेच इच्छितात की धर्मराजाच्या पाठमध्ये देखील वाह बच्चे वाह चा आवाज कानांमध्ये घुमावा. नंतर मग बाबांकडे तक्रार करू नका, बाबा तुम्ही सांगितले नाही, आम्ही तयार झालो असतो ना. त्यामुळे आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, स्वभावामध्ये, संस्कारांमध्ये वेळ वाया घालवू नका. चालत तर आहोत हे तर चालतेच नाही, जमा होत जाते. दुप्पट तिप्पट शतपटीने जमा होत जाते हे तर चालतेच असे नाही. म्हणून या दृढसंकल्पाचा हृदयामध्ये दिवा प्रज्वलित करा. हदमधून बेहदमध्ये वृत्ती, दृष्टी, कृती बनवायचीच आहे. म्हणूनच बापदादा म्हणतात, बनवावी लागेल. आज असे सांगत आहेत, बनवावी लागेल. त्यानंतर काय म्हणतील? टू लेट. समयाला बघा, सेवेला बघा. सेवा वाढत आहे, वेळ पुढे पळत आहे, परंतु स्वतः हदमध्ये आहोत की बेहदमध्ये आहोत? हदच्या गोष्टींमागे तुम्ही धावू नका, तर बेहदची वृत्ती, स्वमानाची स्थिती तुमच्या मागे पळत येईल. बाप दादा या वर्षामध्ये जे या वेळेपर्यंत केले त्यामध्ये संतुष्ट आहेत. शाबासकी सुद्धा देतात, परंतु आता सेवेमध्ये अनुभूती करवा. क्षमेवर फिदा होणारे परवाने बनवा. भले मग सहयोगी बनवा किंवा साथी बनवा, काहीतरी बनू देत. अनुभवाची खाण उघडा. चांगले आहे, इथपर्यंत ठीक आहे, परंतु फक्त फेरी मारणारे परवाने बनायला नकोत. अनुभूतीचा कोर्स करून पक्के परवाने बनावेत. इथपर्यंत अनुभव होतो, खूप चांगले आहे, स्वर्ग आहे. हेच यथार्थ ज्ञान आहे, नॉलेज आहे. हा एवढा सेवेचा रिझल्ट चांगला आहे. परंतु आता अनुभवी स्वरूप बनून अनुभव करवा. अनुभव करणारे अर्थात बाबांशी डायरेक्ट संबंध ठेवणारे असे अनुभवी परवाने तयार करा. सहयोगी बनवले आहेत, त्यासाठी मुबारक आहे. आणखी बनवा. हे स्थान आहे, इथूनच प्राप्ती होऊ शकते. इतपत सुद्धा मान्य करतात, परंतु बाबांसोबत थोडे कनेक्शन तर जोडा, जे क्षमेच्याच मागे धावत राहतील, अर्थात बाबांसोबतच राहतील. तर या वर्षी बाप दादा विशेषतः सेवेमध्ये अनुभूती करून देण्याचा कोर्स करू इच्छितात. यामुळेच साक्षात्कार देखील होतील आणि साक्षात बाबा प्रत्यक्ष होतील. ऐकलेत? काय करायचे आहे? प्लॅन मिळाला. आता या वर्षाचा रिझल्ट बघणार. अच्छा, चोहो बाजूच्या अतिप्रिय बापदादांच्या दिलतख्त नशीन श्रेष्ठ आत्म्यांना सदैव हदचा स्वभाव, संस्कार परिवर्तन करणाऱ्या बेहदच्या परिवर्तक आत्म्यांना सदैव एक सेकंद, एक संकल्प देखील व्यर्थ न घालविणाऱ्या, जमा करणाऱ्या तीव्र पुरुषार्थी मुलांना सदैव दयाळू बनून, दाता बनून प्रत्येक आत्म्याला, भले ब्राह्मण आत्मा असो किंवा तहानलेल्या आत्म्यांना, काही न काही ओंजळ देणाऱ्या, सकाश देणाऱ्या, असे मोठे मन ठेवणाऱ्या मुलांना बापदादांची खूप 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 प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, उमंग उत्साहाने विश्व कल्याणाची जबाबदारी निभावणारे, आळस आणि निष्काळजीपणापासून मुक्त भव. उमंग उत्साहाने विश्व कल्याणाची जबाबदारी निभावणारे, आळस आणि निष्काळजीपणापासून मुक्त भव.
स्पष्टीकरण आहे, नवीन असोत अथवा जुने असोत, ब्राह्मण बनणे अर्थात विश्व कल्याणाची जबाबदारी घेणे. जेव्हा कोणतीही जबाबदारी असते तेव्हा ती त्वरित पूर्ण करतात. जबाबदारी नसते तेव्हा सुस्त राहतात. जबाबदारी ही आळस आणि निष्काळजीपणा नाहीसा करते. उमंग उत्साहवाले अथक असतात. ते आपला चेहरा आणि वर्तनाद्वारे इतरांचा देखील उमंग उत्साह वाढवत राहतात. स्लोगन आहे, समयानुसार शक्तींना यूज करणे अर्थात ज्ञानी आणि योगी तू आत्मा बनणे. समयानुसार शक्तींना यूज करणे अर्थात ज्ञानी आणि योगी तू आत्मा बनणे. समयानुसार शक्तींना यूज करणे अर्थात ज्ञानी आणि योगी तू आत्मा बनणे. समयानुसार शक्तींना यूज करणे अर्थात ज्ञानी आणि योगी तू आत्मा बनणे. टीप आहे, आज आपल्या सर्वांची प्राणप्रिय दादी प्रकाशमणीजी यांचा पुण्य स्मृती दिवस आहे. जसे दादीजी प्रत्येक कर्मामध्ये सत्यवादी बनून सच्चा दिलाने सच्चा साहेबाला राजी करून दिलतख्त नशीन बनल्या, तसे आपल्याला देखील दादीजींसारखे बनायचे आहे. हीच त्यांच्या प्रति प्रेमपूर्वक श्रद्धांजली आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.